तुम्ही आरशासमोर उभे आहात. सगळं ठीक दिसतंय, चेहरा, केस, हसू. पण जसंच आपली नजर खाली जाते म्हणजेच पोटावर, एकदम मनात विचार येतो, हे थोडं कमी झालं असतं तर मी अजून छान दिसले असते. आणि त्या एका विचारामुळे तुमचा पूर्ण मूड बदलतो. तुम्ही कधी हे कोणाला सांगितलं आहे का? नाही ना? कारण बहुतेक महिला ही गोष्ट मनातच ठेवतात. दिवसभर सगळ्यांसाठी धावत राहतात, घर, मुलं, जबाबदाऱ्या, पण स्वतःसाठी शून्य. आणि मग एक दिवस आरशात बघून वाटतं, मी स्वतःला कुठे हरवले? मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कोणताही क्रॅश डाएट नाही, कोणतंही महागडं सप्लिमेंट नाही आणि कोणताही शॉर्टकट नाही. फक्त काही सोप्या नैसर्गिक सवयी, ज्या जर खरंच मनापासून केल्या तर पोट हळूहळू आत जाऊ लागेल. आणि त्याहून महत्त्वाचं, तुम्हाला पुन्हा स्वतःवर प्रेम वाटू लागेल. सुरुवात करूया एका छोट्या प्रश्नाने. तुमचा दिवस कसा सुरू होतो? बहुतेक वेळा उठल्यावर लगेच चहा किंवा काहीतरी गोड, आणि तुम्हाला वाटतं यात काय चूक आहे? पण इथूनच खरी सुरुवात होते. सकाळचा वेळ म्हणजे तुमच्या शरीरासाठी रिसेट बटन असतो. जर या वेळेला तुम्ही शरीराला चुकीचं फ्यूल दिलं तर पूर्ण दिवस त्याचा परिणाम होतो. उद्या सकाळपासून एक छोटा बदल करा. उठल्यावर 5 मिनिटं काहीही खाऊ नका. फक्त एक ग्लास कोमट पाणी घ्या, त्यात थोडंसं लिंबू किंवा चिमूटभर ओवा. आता तुम्हाला लगेच फरक जाणवणार नाही, पण 3-4 दिवसांनी तुम्हाला फरक जाणवेल. पोट हलकं वाटतंय, गॅस कमी झालाय आणि सूज थोडी कमी झाली. हा छोटासा बदल तुमच्या ट्रान्सफॉर्मेशनची सुरुवात असू शकते. आता दुसरी गोष्ट, रात्रीचं जेवण. खरं सांगा, दिवसभर सगळ्यांसाठी धावल्यानंतर रात्री तुम्ही स्वतःसाठी थोडं जास्त खात नाही का? आज खूप थकलोय म्हणून थोडं जास्त जेवण केलं तरी चालेल. आणि इथेच चूक होते. रात्रीचं जड जेवण म्हणजेच पोटाला दिलेली एक्स्ट्रा स्टोरेजची परवानगी. जर खरंच पोट आत करायचं असेल तर एक नियम लक्षात ठेवा. रात्री हलकं, कमी आणि लवकर जेवण करा. तुम्हाला उपाशी राहायचं नाही, फक्त स्मार्ट खायचं आहे. जेव्हा तुम्ही रात्री हलकं खाता तेव्हा शरीर झोपेत रिपेअर मोडमध्ये जातं आणि हळूहळू फॅट बर्न व्हायला सुरुवात होते. आता एक गोष्ट जी बहुतेक लोक इग्नोर करतात ती म्हणजे चालणं. तुम्ही म्हणाल, मी तर रोज चालते. पण एक प्रश्न आहे, तुम्ही खरंच चालता की फक्त फिरता? मोबाईल हातात, मनात 1000 विचार आणि शरीर ॲटो मोडमध्ये. हे चालणं नाही. उद्यापासून फक्त 20 मिनिटं थोड्या वेगाने चालणं, पोट हलकं आत खेचणं आणि पूर्ण फोकस शरीरावर. पहिल्या 2-3 दिवसात थोडं कठीण वाटेल, पण 7 दिवसांनी तुम्हाला जाणवेल कपडे थोडे लूज वाटतायत आणि तो छोटासा बदल तुम्हाला पुढे चालू ठेवायला मोटिवेट करेल. आता येतो एक जुना पण पॉवरफुल उपाय, आणि ते म्हणजे हळदीचं दूध. आपण सगळे हळद वापरतो, पण तिची खरी ताकद कमी लोकांना माहिती आहे. खूप वेळा पोट वाढण्याचं कारण फॅट नसतं तर सूज असते, आणि हळद इथे मॅजिक करते. रात्री झोपण्यापूर्वी गरम दूध, चिमूटभर हळद, हे तुमच्या शरीरात शांतपणे काम करतं. सूज कमी करण्याचं, डायजेशन सुधारण्याचं आणि फॅट ब्रेकडाऊनला मदत करतं. 15-20 दिवसांनी तुम्हाला स्वतःच जाणवेल, पोट आधीसारखं फुगलेलं नाही. पण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी कोणी सांगत नाही, तुमचं मन. ताण, चिंता, विचार हे सगळं थेट पोटावर परिणाम करतं. तुम्ही कधी नोटीस केलंय का, जेव्हा तुम्ही जास्त स्ट्रेसमध्ये असता तेव्हा पोट जास्त फुगलेलं वाटतं? कारण शरीर त्या स्ट्रेसला होल्ड करतं. म्हणून रोज फक्त 5 मिनिटं शांत बसा, डोळे बंद करा आणि श्वासावर लक्ष द्या. श्वास घेताना पोट बाहेर आणि श्वास सोडताना पोट आत. हा छोटासा सराव तुमचं मन शांत करतो, आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हा शरीर बदलायला सुरुवात करतं. आता काही छोट्या पण पॉवरफुल गोष्टी. दिवसभर थोडं थोडं पाणी घ्या. कधीही एकदम पाणी पिऊ नका. खाल्ल्यानंतर लगेच झोपू नका. थोडं चाला. पोट साफ होणं खूप गरजेचं आहे, नाहीतर कितीही प्रयत्न केले तरी फरक पडणार नाही. आणि एक गोष्ट, खूप टाईट कपडे घालणं टाळा. ते पोटाला कॉम्प्रेस करतं आणि मसल्स वीक होतात. आता शेवटी एक गोष्ट, आरशात उभं राहून स्वतःला दोष देणं बंद करा. तुमचं शरीर तुमचा शत्रू नाहीये. तो फक्त सांगतोय, मला थोडी काळजी हवी आहे.
आजपासून स्वतःला पनिश करू नका, सपोर्ट करा. कारण जेव्हा तुम्ही स्वतःसोबत उभ्या राहता तेव्हा बदल होतो. आणि लक्षात ठेवा, पोट आत करणं हा एक दिवसाचा प्रोसेस नाही, तो एक जर्नी आहे. छोट्या सवयी, रोजचे छोटे बदल यातून मोठा फरक निर्माण होतो. एक दिवस जेव्हा तुम्ही आरशात बघाल तेव्हा पोट नाही, तुमचा आत्मविश्वास दिसेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही आजपासून कोणती सवय सुरू करणार आहात.